पिंजरा पिंजरा रे। मला वाटलं होतं मी तुझी मदत केली, त्याच्या मोबदल्यात तू माझं एवढंसं काम नक्की करशील. अक्का, मी हे काम करायचं ठरवलं जरी ना तरी ते मला शक्य नाहीये, कारण वीर आणि आनंदीला कोणीच वेगळं करू शकत नाही. आम्ही नक्कीच करू शकणार नाही, पण तू करू शकशील याची मला खात्री आहे. अक्का, तुम्ही मला असं काही करायला लावाल याची मला अजिबात कल्पना नव्हती. समजा कल्पना दिली असती तर तू तुझं घर आणि आई हातातून जाऊ दिली असतीस का? हे बघा अक्का, मला यात काहीतरी वेगळाच वास येतोय, त्यामुळे मला प्लीज हे जमणार नाही. तुम्हाला हवं असेल तर मी तुमचे पैसे परत करतो. ठीक आहे, दे. पुढच्या 5 मिनिटात. तुम्हाला काय करायचं ते करा. वीरला सावध केलं पाहिजे. मी दोघी भयंकर आहात. तुझ्या आईचा शेवटचा आवाज ऐकून जा. आनंदी, मला ना खरंच वाटत नाहीये की आपण आपल्या लग्नाची अशी स्वप्न पाहतोय, पण लवकरात लवकर ही स्वप्न खरी ठरणार आहेत. आनंदी, आज किंवा उद्या एवढंच राहिलं होतं आपल्या लग्नासाठी, आणि तो उद्या उजाडणार आहे. हा जो कोणी उद्या आहे ना, तो फक्त काही अडीअडचणी घेऊन यायला नको म्हणजे झालं. माझी एवढीच ईश्वर चरणी सदिच्छा आहे. तथास्तु वीर साहेब. वा, अक्कल, लागेल तर मी तुमचा पाया पडतो, पण प्लीज मला नाही जमणार हे काम. अरे वेडा आहेस का तू? उठ 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 उठ, लहान मुलासारखा वागू नकोस. हे बघ कबीर, या कामाचे मी तुला 15 लाख रुपये दिलेत, आणि काम पूर्ण केलंस तर तुझाच फायदा आहे. ते पैसे मी तुझ्याकडून परत मागणार नाही. वीर, काय झालं? फोन लागत नाहीये का? आनंदी, एक वेळेस फोन बंद असेल ना तर काय वाटत नाही, पण चालू असताना कोणी उचलला नाही ना की उगाच टेन्शन येत आलं. वीर, तू कशाला काळजी करतोयस? ऐक, बस. हे बघ, काहीही होणार नाहीये. आणि तसंही मला सांग, काय कुणाची बिशाद आहे वीर देशमुखाच्या भावाकडे नजर वर करून पाहण्याची? मी साखरपुड्याचं काही नाही सांगत तुम्हाला, पण लग्न मोडण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा, पण आईला या सगळ्यात नका आणू प्लीज. शी, किती वेळा आई आई चाललंय रे तुझं? आधी सांगितलेलं काम कर, मग ठरवू काय करायचंय ते. हे बघा, सगळ्या गोष्टी इतक्या फायनल लेवलला आल्यात. मी जर लग्न नाही मोडू शकलो तर? एकदा का त्या दोघांचं लग्न लागलं की मग त्यांना एकमेकांच्या पासून वेगळं करणं तुला खूप कठीण जाणार आहे, लक्षात ठेव. म्हणजे म्हणजे आता काहीही झालं, कितीही दिवस लागले तरी हे काम पूर्ण होईस्तोवर तू इथून जाऊ शकत नाहीस. हे काम तू पूर्ण केलंच पाहिजेस. वीर, तू काय एवढी काळजी करतोयस? हे बघ, ऐक माझं. तो येईल घरी, आणि तू आल्यावर तुझी काळजी मिटली की मला फोन कर. बघ, तू उगाच काळजी नको करत बसूस.